सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना माझा मानाचा मुजरा। प्रकाशांना एवढे मोठे वाघ कशाला आणलेत मंत्रालयात घुसायला? एवढे पण वाघ लागत नाहीत। या शिवसेना भाजप सरकारला माझी विनंती आहे, बाबांनो, पहिले मी सांगतो, मी स्वतः भाजपला मतदान केलं। मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गाड्या प्रचारला फिरू दिल्या नाही त्या। केवळ ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने आमची माती केली म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी, तुम्हाला सत्तेत आणून आमच्या समाज बांधवांच्या मागण्या मान्य करण्यासाठी। पण मित्रांनो, झालंय उलट। ही भाजप शिवसेनेचा सरकार म्हणजे उलट्या पकाचा कोंबडा आहे। कारण ह्याला झपाटलेला आहे आणि म्हणून आता उलट्या पकाचं कोंबडं मसवा पुढे नेऊन कापल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आता 2019च्या अगोदर 2019च्या अगोदर गपचिप जर ओबीसीला न्याय नाही दिला, एसटीला न्याय नाही दिला, 18 पगड जातीला जर न्याय नाही दिला तर या भाजप सरकारच्या गच्चीला धरून खाली वाढल्याशिवाय गप्प बसणार नाही। अरे ही समाज म्हणजे वाघ आणि नाग त्यातला एक भाव आहे। जोपर्यंत आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे, जर पिसळलं तर चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही। आणि या भाजपच्या नेत्यांना चढलेलं विष हे केमिकल सारखं अंगामध्ये घुसून त्याचे नाबूद केल्याशिवाय सोडणार नाही। अण्णा, मी या स्टेजवरती आवर्जून उपस्थित आहे। महाराष्ट्रातील कोळी समाज 80 ते 90 लाख कोळी समाज आज मी इथून तुम्हाला सांगतो तुमच्या बरोबर असणार। आणि ज्या ठिकाणी ओबीसीचा मोर्चा असेल त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25,000 युवक हे शरद कोळे घेऊन येणार। अण्णा, मी काय कायद्याची भाषा कळत नाही, कारण कायदा मला माहित नाही। मी कायदा मानणारा कार्यकर्ता आहे, पण मला तेवढं कळत नाही। मी एवढंच सांगतोय, आमच्या जातीच्या जीवावर निवडून आलेल्या माजलेल्या सत्ताधाऱ्यांनो याद राखा, जर का तुम्हाला या सत्तेचा माज असेल, अरे माज उतरवायचं कामच आमचं आहे। आणि कदाचित तुम्हाला माज आलाय 2019च्या अगोदर जर तुम्ही आमचा विषय, आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर 2019चा मुख्यमंत्री ही ओबीसीचा असेल। अण्णा, लक्षात ठेवा, मी तुम्हाला आज इथून सांगतोय, रस्त्यावरची लढाईची जबाबदारी ह्या शरद कोळीवर सोडा। तुम्ही फक्त एकच या स्टेजवर बसलेल्या नेत्यांना माझी विनंती आहे, काय काय म्हणतात ना, घरात बाया बिया गेल्यावर काय तर आपले वडीलधारे म्हणतात ना, पण मी सांगतो मित्रांनो, पोलीस स्टेशन माझं सासरवाडा आहे। मलाच माहित नाही त्याच्या आईला किती वेळा जातं, किती वेळा येतं, कुठल्या कुठल्या नोटीस आहेत त्या। म्हणून मी सांगतोय, या जर माझ्या भोड्या भावड्या समाजाला न्याय नाही मिळत नसेल तर रस्त्यावरची लढाई करून एका एकाची टायर काढून नाही तर दराने फेकून दिल्याचं नावचा शरद कोळे नाही। अरे तुम्हाला जरा थोडी लाज वाटायला पाहिजे, लाज। महाराष्ट्रातील आया बहिणीचे परपंच उद्ध्वस्त झाले आणि हरामखोरांनो तुम्ही एसी मध्ये बसून काय सांगताय? आम्ही हम करू तम करू, कोणीतरी मला सांगितलं मराठा समाजाला आरक्षण दिले,
मी प्रत्येक केस मध्ये मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे. मला माहिती आहे मराठा बांधवांना जे आरक्षण दिलंय ते आरक्षण टिकत नाही. कारण मी त्या केसला प्रत्येक मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी हजर आहे. कारण ह्या हरामखोरांनी सगळ्याला फसवलेला आहे. पण आता सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. जर या 2019 ला ज्या या महाराष्ट्रामधील समाज बांधवांच्या मागण्या जर मान्य करत नसाल तर तुम्हाला दांडक्यानं आमच्या आया बहिणी आणल्याशिवाय सोडणार नाही. हे लगा भाषण ऐकायला आलो काय? मी आता म्हणतो जे माग म्हणा आज आपला आयला नाही. आज आपली लढाई आहे. या स्टेजवरच्या नेत्यांना सांगतोय तुम्ही आता वकिलांची तयारी ठेवा. हर हर बाजूचा आवाज इथं घुसतोय. हर हर अहिल्याबाई होळकरचा हर हर. अण्णा मी जाता एकच 2 शब्दात माझं भाषण संपवतोय. या पुढचा लढा ज्या वेळेस आपण पुकारचाल त्यावेळेस ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल त्या जिल्ह्यात 25,000 कार्यकर्ते घेऊन यायची जबाबदारी माझी. आणि आत्ताच कुणीतरी सांगितलं या मोर्चाला येत असताना पोलीस प्रशासनाने आमच्या मोर्चेकऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या रोखल्या. या शासनाला सांगतो याद राखा यापुढे जर आमच्या गाड्या रोखताल तर आम्ही मोर्चा गेला खड्ड्यात पण तुम्हाला रोखल्याशिवाय सोडणार नाही साल्यानं. हे दादागिरी आमच्यापाशी करायचं नाही कारण आम्ही खंडणी दादा आहोत. अरे या जमिनीवरती या पृथ्वीवरती रामायण घडवलेले आम्ही अवलाद आहोत. मग तुमचं रामायण घडवायला किती उशीर लागेल हे विचार करून पुढे आमच्या गाड्या अडवायला यायचा. आमच्या ड्रायव्हरचा तोल सुटला जर गाडी कुणाच्या बोकांडे गेले तर आम्ही जबाबदार राहणार नाही. एवढं बोलतो आणि स्टेजवरच्या नेत्यांना परत एकदा सांगतोय जर आम्हाला मैदानात सोडायचं असेल आम्हाला लढायला उतरवायचं असेल तर संपूर्ण जबाबदारी घ्यायची असेल तर लढा पुकारा. कारण मी ही भोगून आलेलो आहे अण्णा तुम्हाला मी आवर्जून सांगतोय आणि त्या दिवशी सांगितलं आहे. कारण लढा ही खाली बसलेली लोक करणार आहेत. पुढे असलेल्या महिला करणार आहेत. स्टेजवर असलेले नेते नाही. आता स्टेजवरच्या नेत्यांनी सांगायचं इथं योग जे होईल ती जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार राहा. आता चालू भाषण संपल्यानंतर मुख्यमंत्र्याला मंत्रालयात जाऊन अडवायची माझी ताकद आहे. तुम्ही फक्त आदेश करा. आजच्या आज निर्णय घेऊ शकतो. तुम्ही ठरवा आता काय करायचं आणि काय नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय वीर.